भावना तर खूप तीव्र आहेत, जसे आमच्या तीव्र आहेत तसं आदरणीय उद्धवजी आणि आदित्यजींनी पण ज्यावेळी त्यांना सांगितलं त्यावेळी या सर्व भावना आहेत. ज्यावेळी मी हा SMS आदित्यजींना सांगितलं की मला मी गेल्यानंतर तुमची बोलणं करून द्यायचं, तेव्हा इट्स व्हेरी हार्ट ब्रेकिंग, म्हणजे एकदमच भयानक ज्या क्रूरतेने जी हत्या केली गेलेली आहे. अर्थात मी मीडियांचा आभार मानेन आणि समाजातल्या लोकांनी हा प्रकरण ज्यावेळी हा पुढे आणलं त्यानंतर ही कारवाई होताना आपल्याला पाहायला मिळाली. नाहीतर हा प्रकरणच एकंदरीत दाबण्याचा प्रयत्न होतोय का असा एक संभ्रम लोकांच्या मनामध्ये झाला आहे. वैष्णवीला न्याय मिळवून देण्यासाठी पक्ष म्हणून घेऊन आम्ही विधानसभेमध्ये पण आणि वेळप्रसंगी बाहेर देखील पूर्ण ताकदीने काम करण्याचा प्रयत्न करू. सागर मोरे हे त्यांच्या कुटुंबातले, संजोगजी आहेत हेही नात्यातले आहेत. मंगळवारी ज्यावेळी त्यांनी माझ्या लक्षात आणून दिल्यानंतर CP साहेबांशी पण मी ज्यावेळी बोललो त्यावेळी पण त्यांनी तातडीने कारवाई करू. कारण आपण जर बघितलं असेल की पोस्टमॉर्टममध्ये लेगेचर कॉम्प्रेन्सिव्ह ऑन नेक आणि वेरियस इंजरीज हे पोस्टमॉर्टममध्ये दाखवल्यानंतर हा काही करून घेऊन हत्याच आहेत असं हे ठाम मत सर्वांचं झाल्यामुळे फास्ट ट्रॅकवरती हे कोर्टाच्या वेळेमध्ये हे प्रकरण त्यांनी केलं पाहिजे आणि चांगलं गव्हर्नमेंट PP जे बेस्ट काउन्सिल असतील जे शासनाला वाटते त्याप्रमाणे ते काउन्सिलला देऊन मग उज्ज्वल निकमसारखे असतील किंवा पवारसारखे असतील अशा लोकांना देऊन फाशीची शिक्षेची मागणी किंवा ती व्हायला पाहिजे अशी आम्ही मागणी आज आम्ही पक्षाच्या वतीने करणार आहोत. आरोप केले जात आहेत, महिलांना चुकीचं ठरवलं जात आहे, एकमेकांमध्ये आरोप, तुमचा आरोप म्हणावं ते सगळ्यांना जबाबदार कोणी असावं? आम्ही राजकारण करू इच्छित नाही, परंतु एक गोष्ट नक्की आहे की जर तुम्ही सर्वांनीच आणि विशेषतः समाजाच्या लोकांनी आणि कुटुंबातल्या जे नातेवाईकांनी जर हा विषय पुढे घेतला नसता तर कदाचित हे इथपर्यंत प्रकरण आला नसता आणि किंबहुना कारवाईच्या बाबतीतली जी तत्परता आज दाखवली जाते ती या अगोदर देखील दाखवली जाऊ शकली असती. पण असं असता तरी देखील अनेक वैष्णवी काही घरामध्ये आहेत. या एका प्रकरणामधून एक धडा शिकवलं पाहिजे की अशी जी प्रवृत्ती आणि जी मानसिकता ती लोक आहेत त्याच्यासाठी कठोर कायदा आहे, त्या कायद्याची अंमलबजावणी करण्याची मानसिकता सरकारची आणि समाजातल्या प्रत्येक प्रतिनिधीची. आणि म्हणून या प्रकरणावरती आम्ही पुढचं काय राजकारण करू इच्छित नाही, ही पक्षाची भूमिका आहे. आणि म्हणूनच आदरणीय उद्धवजी आणि आदित्यजींनी पण त्यांना सांगितलं की बा तुम्ही काळजी करू नका, काही जर तुम्हाला असं वाटत असेल कुठे अन्याय होत असेल तर वेळ प्रसंगी आम्ही सरकारशी बोलू आणि सभागृहामध्ये पण घेऊन सरकारचं लक्ष वेधण्याचं काम करू. कारण ही प्रवृत्ती ठेचून काढणं ही काळाची गरज आहे. मी जसं म्हटल्याप्रमाणे ही गोष्ट मी अगोदरच सांगितलं की तुम्ही सर्वांनीच हा जर विषय घेतला नसता तर कदाचित जी तत्परतेची जी कारवाई आज दिसते ती दिसली नसती. अर्थात पहिला खालचे कोण अधिकारी आहेत का त्याची कारवाई केली गेली नाही किंवा बघताना त्यांनी कुठच्या अँगलनी बघितलं या सर्व गोष्टीची चौकशी होईलच होईल. परंतु जे CP साहेब आहेत त्यांच्याशी ज्यावेळी बोलल्यानंतर त्यांनी तात्पर्याने कारवाई करण्याचं काम केलेलं हे आम्ही बघितल्यामुळे म्हणून कोणाच्यावरती दोष आरोप न करता पुढे न्याय मिळण्याच्या दृष्टिकोनातून फास्ट ट्रॅकवरती हे प्रकरण करून फाशीपर्यंत हे घेऊन जाणं हे मला असं वाटते प्रशासनाची जबाबदारी राहणार आहे. तत्परतेने पोलीस प्रशासनाने कारवाई केली असं तुम्ही म्हणताय, मात्र गेल्या 6 ते 7 दिवसाचं जर त्यांचा हिस्ट्री जर चेक केली त्यामध्ये जे आज आरोपी जे पकडले गेले त्यातील दोन्ही आरोपींचं जे लोकेशन जर आपण पाहिलं तर ते पिंपरी चिंचवड आयुक्तालयातच दिसून येतंय. ते 7 तारखेपासून ते आजच्या तारखेपर्यंत, तरीही मग अपयश हे नक्की कोणाचं? मग नाही, मी तुम्हाला गैरसमज होऊ नये म्हणून मी असं सांगितलं की आत्ता जे तत्परते दाखवतायत हे तुम्ही हा प्रकरण केल्यामुळेच ही तत्परता दाखवते. पण ही तत्परता जर अगोदर दाखवली असते तर या अगोदर देखील आरोपी हे सापडले असते. मग आरोपीच्या मागे कोण आहेत काय आहेत हे प्रकरण त्यामध्ये न जाता आपण म्हटल्याप्रमाणे की या सर्व गोष्टीची शहानिशा व्हायलाच पाहिजे आणि हे जाब निश्चितपणे विधानसभा आणि विधान परिषदमध्ये आम्ही सरकारला विचारल्याशिवाय बारामतीमध्ये सगळं बोलावं लागलं आणि त्यानंतर सगळी यंत्रणा जागी झाली, म्हणजे त्यांना अटक होण्यापासूनची सगळी असेल किंवा बाळ घरी पोहोचेपर्यंत असेल. ह्याला खरं तर अजित पवारांच्या पक्षावर आरोप केले जात आहेत की ते त्यांना पाठीशी घालले. काल तुम्ही जर त्यांचं वक्तव्य ऐकलं तर त्यांनी त्याचं स्पष्टीकरण केलेलं आहे. अर्थात तो स्पष्टीकरण करून मी जसं परत सांगतो तुम्हाला की आम्हाला ह्याच्यातून राजकारण करायचं नाहीये, दोषारोप करायचं नाहीये. वैष्णवीला न्याय मिळण्याच्या दृष्टिकोनातून
ही जी तत्परता आता जी दाखवली गेलेली आहे ही अगोदर देखील दाखवली जाऊ शकली असती ना, ती का दाखवली गेली नाही? आणि या सर्व गोष्टीचा जाब आम्ही सभागृहामध्ये निश्चितपणे मांडल्याशिवाय राहणार नाही. राजकीय दबाव होता मान्य करता तुम्ही? मी स्पष्ट सांगतोय की मला याच्यात कुठचंही राजकारण करायचं नाही, परंतु जी जी ज्या पद्धतीने कारवाई करण्यासाठी निष्काळजीपणा किंवा जी तत्परता आता दाखवली जाते, तुम्ही सर्वांनी हा प्रश्न घेतल्यानंतर ती त्यावेळी का दाखवली गेली नाही याच्यातूनच या गोष्टी स्पष्ट होत आहेत की कोणाचा तरी वरदस्त आहे किंवा होता किंवा कळत न कळत त्या दबावामध्ये प्रशासन काम करतोय का, या सर्व गोष्टीचा आम्ही जाब विरोधी पक्ष नात्याने आम्ही विचारल्याशिवाय राहणार नाही. महत्त्वाचा प्रश्न असा आहे की तुम्ही मीडियाने हा सगळा विषय झाल्यानंतर यामध्ये न्याय भेटला. खरं तर तुम्ही देखील राजकारणी लोक मीडियाने हा विषय लावून धरल्यानंतर भेट घ्यायला येत आहेत कुटुंबाची. महाराष्ट्रात अनेक घटना घडत आहेत. काल एक नोंद झालेली हडपसरमध्ये देखील अशीच घटना झाली. चळवणुकीमुळे 1 महिना लग्न झालं त्या मुलीनं आत्महत्या केली. या घटनांना कारणीभूत कोण आहे? नक्कीच प्रशासन आहे मी म्हटल्याप्रमाणे, पण या अगोदर जसं मी उल्लेख केल्याप्रमाणे सागर मोरे योगायोगाने आमच्याच पक्षाचे कार्यकर्ते नेते असल्यामुळे मंगळवारी माझ्या माहितीप्रमाणे तारीख काय मंगळवारी होती 20 ज्यावेळी हे माझ्याकडे प्रकरण त्यांनी माझ्याकडे दिल्यानंतर तोपर्यंत हे बाहेर जाहीर नव्हता, त्यानंतर तो मीडियाने घेतला आणि त्यावेळी लगेच पहिला फोन मी सीपींना करून घेऊन की ही तुम्ही गुन्हा का नोंदवला गेला नाही आणि तुम्ही ज्या पद्धतीने बघताय ही सुसाईड केस नाही, कारण त्यांनी मला पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट पण देखील पाठवला होता. त्यामध्ये जसं मी उल्लेख केल्याप्रमाणे लेगिस्लेअर कॉम्प्रेहेन्सिव्ह ऑन नेक आणि व्हेरियस इंजुरीज मल्टिप्लस इंजुरीज हा जो होता, म्हणून त्या अँगलने तुम्ही आता ह्याला तपास करा हे सांगण्याचं काम आम्ही त्यावेळी केलेलं आहे. आगामीच्या मोठ्या सुनावणी 6 महिन्यापूर्वी तक्रार केली होती पोलिसांनी त्याची मारहाण किंवा सगळ्या प्रकाराबद्दल, मात्र त्या पोलिसांनी त्यावेळेस गांभीर्याने दखल न घेतल्यामुळे प्रकारे प्रकरण आता इथपर्यंत आलं. याला जवळपास पोलीस जबाबदार आहेत, कारण हे सगळं करण्यात त्यांचा मोठा इंटरेस्ट. 100% प्रशासनाने त्याच योग्य वेळी योग्य रीतीने जर दखल घेतली असती तर हे फाफळलं नसतं ना, यांची हिंमत झाली नसती. आणि त्यांची जी हिंमत ज्या अर्थी होत आहे ह्याचा अर्थच असा आहे की त्यांना कुठेतरी राजकीय वरदस्त असल्याशिवाय त्यांची एवढी बॉडी लँग्वेज होणारच नाहीये. कुठेतरी सरकारी यंत्रणा जेव्हा त्याच्या विरोधातील राजकीय नेत्यांचे काय प्रकरण असतील तेवढे झोपून काम करतात, तसं सामान्यांच्या केसमध्ये काम करताना ही वस्तुस्थिती आहे ना. आणि हे फक्त या एका प्रकरणामध्ये नाही, तुम्ही अनेक प्रकरणामध्ये बघतायत. आता आमदारच रिव्हॉल्वर घेऊन फायरिंग करतात, त्यांच्यावरती कारवाई होत नाही. त्यांना चांगल्या महामंडळावरती नेमण्याचं काम जर सरकार करत असेल, अनेक आमदार सांगतायत की बिंदास काय करायचं ते करा, टेबल जामीन घेऊन जावा माझ्याकडनं, मी बसलोय, अशी ज्यावेळी गोष्ट होत असताना सरकार त्यावेळी त्यांना साधा कारवाई तर लांबचं राहिलं पण सज्जड दम पण देण्याची जी धमक सरकारमध्ये नसेल तर आपण या सरकारकडनं अजून काय अपेक्षा करायची? विरोधी पक्ष म्हणून तुम्ही सुद्धा याच्यामध्ये काही कमी पडताय, म्हणजे त्यांना धारेवर धरलं पाहिजे. धरतो ना आम्ही, आणि म्हणूनच तर आज आम्ही येऊन आदरणीय उद्धवजी आणि आदित्यजींचं पण त्यांच्याबरोबर संभाषण करून दिलं. माझा स्वतः विरोधी पक्ष नेत्यांशी चर्चा झालेली आहे. आगामी काळामध्ये विधान परिषदमध्ये आणि सभागृहामध्ये सभेमध्ये आम्ही हा प्रश्न लावून घेतल्याशिवाय राहणार नाही.